आज 11 एप्रिल 2024 रोजी तोडोदा येथील न्यू हायस्कूल या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्देश मतदान जनजागृती या क्रमांचे आयोजन तोडोदा येथील न्यू हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक तसेच नोडल अधिकारी यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा चौक या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। NDB 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार। एवढाही कळत नाही। अरे बाबा, त्या डब्यात पबजीचा गेम चालू आहे, लई मजा येते। आणि का कुठे निघालीत का सकाळी? अरे या डब्याने या पबजीने घात केला रे पोरांच्या आयुष्याचा, गेमच करून टाकलाय बघा। अरे बाबा, गेम नाही, मन तसा फ्रेश होतं, तुम्ही पण खेळून बघा। का एवढे निघाला? अरे देवा बघा, या पबजी पण माहित नाही मतदान आहे याला। अरे मतदान बित्तान काय नाही बाबा, ऍक्च्युअली माझ्या गर्लफ्रेंडच्या बर्थडे, तिला मस्त गिफ्ट केक नेतो आणि लय खुश करतो बघा तुम्ही। म्हणजे पोरगी पडली काय बाळा तू? अरे बाबा, त्यात कशाला मागे राहायचं? अरे बाबा, मतदान करून जा की, म्हणजे लोकशाहीचा आशीर्वाद मिळेल आणि लवकर पोरगी पडेल। म्हणजे झालं का बाबा तुमचं सांगून त्या मतदानाच्या केंद्रावर उभा करणार आणि त्या दिवशी फुकटच्या घालवणार की काय? अरे मतदान केंद्र सकाळी 7 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत उघडं असतं। म्हणजे मी मतदान करूनही जाऊ शकतो, माझ्या गर्लफ्रेंडच्या बर्थडे बी साजरा होईल। अरे तुम्ही तरुणांनी तर प्रत्येकाने केलंच पाहिजे, आपलं हक्क आहे, मतदानाचं महत्व सांगतो। पण मला नाही बाबा वोट करायचं। त्या दिवशी पायावर चढता चालू होती की ती मशीनीला हात लावला की करंट लागतं। अरे तुम्ही तरुण पोरं एवढे शिकलेत, पण डब्या पायी हुकले रे बाबा, हुकले। ते मशीन लाईटवर नाही तर बॅटरीवर चालतं, बॅटरीवर मग त्यात करंटचं काय टेन्शन? अरे त्या दिवशी कट्ट्यावर आम्ही सगळे पोरे जमले होते सकाळी आणि सगळ्यांना ओरडून सांगत होते की त्यात मशीनाचाही फॉल्ट असू शकतो, दाबला एखादा बटन तर मतदान कुठे चालला जातो। अरे तुला माहित नाही का, आता इलेक्शन कमिशनरने नवीन सोय केली म्हणे की एकदा बटन दाबलं की ते वोट कुठल्या मतदाराला पडलं आहे आपण पाहू शकतो। नवीन विभाग नावाचं मशीन बसवलं आहे त्या केंद्रावर। त्या केंद्रावर मतदान केल्यावर 7 सेकंदात एक चिठ्ठी बाहेर येते। चिठ्ठीवर दिसतं की आपण कोणता बटन हात ठेवून कोणते बटन दाबलंय। जर आपल्याला कोणती शंका वाटली तर आपण तिथे लिखित स्वरूपात तक्रारही करू शकतो। म्हणजे बाबा आपल्याला वाटलं तर आपण तिथे तक्रारही करू शकतो। आता मतदान केंद्रावर खूप सोय केली आहे, म्हणून आता टेन्शन घ्यायचे नाही आणि बिनधास्त आपल्याला आवडणाऱ्या मतदाराला वोट करा, बरं का? अहो बाबांजी, मी तर पहिल्यांदाच मतदानाला जाणार आहे। यापुढे माझं नाव मतदान यादीत पण नव्हतं, पण मला सांगा, तुमचं वय तर फार आहे आणि आधी असं काहीच नव्हतं, मग तुम्हाला याची माहिती मिळाली कशी हो? अरे बाई, इतके दिवस मी कॉलेजला प्राध्यापक म्हणून होतो, जेव्हा आमची ड्युटी यायची की आम्ही सगळ्या देशाचे सिजन नागरिक म्हणून काम सांभाळतो। गुरुजी काय पडतं तुमच्या आधीच सांगायचं ना हो। पण आपलं मत विकून आहे, बरोबर आहे, जेणेकरून गावाचा, शहराचा व देशाचाही विकास होणार आहे। हो तर करू, उमेदवाराला आपण निवडूया। चला 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 मतदान करूया, मतदान करूया। जनावरांचा पुकार, जनावरांचा पुकार।